पहिल्या दिवशी देहातून प्राण गेल्यानंतर देहाला अग्नी देऊन राख सावडेपर्यंत, आपल्या भाषेमध्ये दूध घालेपर्यंत पहिला टप्पा, राख सावडलेल्या दिवसापासून गोड जेवण होईपर्यंत दुसरा टप्पा, आणि गोड जेवण झालेल्या दिवसापासून प्रथम पुण्यस्मरणापर्यंत तिसरा टप्पा. हे आपल्याला कळण्यासाठी सोप्या सरळ साध्या भाषेमध्ये मी बोललो. या विषयाचं कीर्तन जर मी वैदिक आश्रमामध्ये करायलो, जिथं वेद शिकवल्या जातात, वेद शिकवणारे गुरुजी कीर्तन ऐकायला हजर आहेत, वेद शिकणारे विद्यार्थी समोर बसलेले आहेत, तर तिथं मला हा सिद्धांत आणखी पौराणिक भाषेमध्ये बोलावा लागतो. पहिल्या दिवशी देहातून प्राण गेल्यानंतर देहाला अग्नी देऊन अस्थि संचयन श्राद्धापर्यंत पहिला टप्पा. अस्थि संचयन श्राद्ध म्हणजे राख सावडणे. अस्थि संचयन श्राद्धापासून सपिंडी श्राद्धापर्यंत दुसरा टप्पा. म्हणजे सपिंडी श्राद्ध झाल्यानंतर पुढे 2 दिवसांना आपण गोड जेवण करत असतो, आणि सपिंडी श्राद्धापासून प्रथम वर्ष श्राद्धापर्यंत तिसरा टप्पा. 3ही टप्प्यातलं कर्म हे आवृत्व दैहिक कर्म म्हणून ओळखल्या जातं. आज आपल्या वडिलांच्या देहपतनानंतरचा हा दुसऱ्या टप्प्याचा शेवट आहे. आज नामचिंतन, अन्नदान या माध्यमातून आपल्या वडिलांची ही सेवा दोनही सुपुत्र आणि परिवारातील सर्व मंडळी मोठ्या श्रद्धेनं करतात. विडाला विडाला सेवेसाठी घेतलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा. हे जगत निर्माण करताना, ही सृष्टी निर्माण करताना भगवंतानी ब्रह्मदेवाला जो सगळ्यात पहिला नियम सांगितला, तो सगळ्यात पहिला नियम या अभंगामध्ये नाथ महाराजांनी प्रतिपादित केलेला आहे. उपस्थित सर्व आदरणीय गुरुजन, भजनी मंडळी, गायनाचार्य मंडळी, ज्यामध्ये मला गडबडीमध्ये मोठा आग्रह केला आणि ज्यांचा शब्द आम्हाला सांभाळावा लागतो, आमचा शब्द ते सांभाळतात, महाराष्ट्रभर ज्यांचं नाव लौकिक आहे, हरिभक्तपरायण आदरणीय प्रल्हाद बुवा यांच्या कडनं आपलं आमंत्रण मला मिळालं. कथाही चालू आहे शिवजयंतीच्या निमित्ताने नांदापूरमध्ये. रोजच दुपारी कथेला उशीर नको वाटतो, लोकही थोडंसं नाराज होतात, पण तरी आग्रहाने मला निमंत्रण दिलं. कमी वेळामध्ये आपल्या अभंगाचं निरूपण करतो. पितृतुल्य असलेले आणि माझ्या परिवाराशी प्रल्हाद बुवाचा जुना संबंध आहे. हरिभक्तपरायण आदरणीय आपल्या परिसराचं वैभव नारायण महाराज टाकळीकर महाराजही उपस्थित आहेत. सर्व श्रोते मंडळी, बाकी गावातील सर्व बालासाहेब आमचे उपस्थित आहेत. गावातील सर्व गुरुजन भजनी मंडळी, आमच्या वारकरी संस्थेतले सर्व छोटे छोटे बाल वारकरी, माता भगिनी, लहान थोर, आपल्या सगळ्यांच्या चरणावर प्रणाम करतो. गरुड पुराणातले एक महत्त्वाचे सिद्धांत अभंगामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला समजून घेता येतात, त्या अनुषंगाने कीर्तन आपल्या समोर प्रतिपादित करतो. विडाला विडाला विडाला